नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागच्याच आठवड्यात आपण बघितलं होतं की परभणी जिल्ह्याच्या ई-केवायसी चालू होत्या खरीप पीक विमा 2023 संदर्भातील आपण बोलतो मित्रांनो की जे काही शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा मिळाला होता 2023 साली जो 25% मिळाला होता, काही शेतकऱ्यांना मिळाला तर काही शेतकऱ्यांना मिळाला नव्हता। आता ज्या शेतकऱ्यांना 25% मिळाला होता अशा शेतकऱ्यांसाठी 75% हा जो अग्रिम नंतरचा मिळणारा होता तो आता मिळणार आहे। पण त्यासाठी काही प्रोसेस असते, जसं की ई-केवायसी परभणी जालना जिल्ह्याच्या चालू होत्या मागच्या वेळेस, आणि आता त्याच्यानंतर जे काही उर्वरित जिल्हे त्याच्यातील जे पात्र महसूल मंडळ आहेत त्यांच्या पण ई-केवायसी या लवकरच सुरू होणार आहेत। आता कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ पात्र आहे ते आपण थोडक्यात त्याच्यातनं जाणून घेणार आहे। 1-2 मिनिटं घेणार आहे, जास्त वेळ नाही घेणार, त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका, महत्त्वाची माहिती नक्कीच असणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करून ठेवा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बघा, सगळ्यात महत्त्वाचं जर बघायला गेलं तर याच्यातनं जवळपास जे काही 27 ते 28 जिल्हे होते त्याच्यातनं आता 27 जिल्ह्यांमधील हे जे ई-केवायसी हे लवकर सुरू होणार आहे। त्याच्यातनं ऑलरेडी परभणी आणि जालनाच्या सुरू झाल्या आहेत। त्याच्यानंतर जर बघायला गेलं जिल्हानिहाय तर सातारा 65 महसूल मंडळ आहेत, सांगली 36 महसूल मंडळ आहेत, वर्धा 12 महसूल मंडळ आहेत, तर वाशिम 44 महसूल मंडळ आहेत, यवतमाळसाठी 18 महसूल मंडळ आहेत, लातूरसाठी 45 महसूल मंडळ आहेत, नंतर बुलढाण्यासाठी 81 महसूल मंडळ आहेत, तर बीडसाठी 54 महसूल मंडळ आहेत, पुणे जिल्ह्यासाठी 40 महसूल मंडळ आहेत, तर भंडारा जिल्ह्यासाठी फक्त एकच महसूल मंडळ याच्यासाठी पात्र ठरलंय। त्याच्यानंतर अकोला जिल्ह्यासाठी 48 महसूल मंडळ आहेत, हिंगोली जिल्ह्यासाठी 17 महसूल मंडळ आहेत, अमरावती जिल्ह्यासाठी 91 महसूल मंडळ याच्यातनं पात्र आहे, आणि खूप काही लोकांना याचा लाभ होणार आहे, जो की 75% पीक विमा आपला राहिलेला आहे। अहमदनगर जिल्ह्यासाठी 90 महसूल मंडळ आहेत, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी 78 महसूल मंडळ आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं जर बघायला गेलं तर ऑलरेडी त्यांचं दुष्काळी अनुदान वगैरे हे वाटप सुरू झालेलं होतं। आता हे जे महसूल मंडळ आहेत हे महसूल मंडळांमध्ये खरीप पीक विमा 2023चं वाटप सुरू होणार आहे। धाराशिव जिल्ह्यासाठी 30 महसूल मंडळ आहेत, कोल्हापूर जिल्ह्यासाठी 12 महसूल मंडळ आहेत, जळगाव जिल्ह्यासाठी 68 महसूल मंडळ आहेत, तर चंद्रपूर जिल्ह्यासाठी 3 महसूल मंडळ आहेत, जालना जिल्ह्यासाठी 42 आहेत, तर नागपूरसाठी 11 महसूल मंडळ आहेत, नांदेडसाठी 93 महसूल मंडळ आहेत, धुळेसाठी 28 महसूल मंडळ याच्यात पात्र झाले आहेत, जालना जिल्ह्यासाठी 42 महसूल मंडळ आहेत, नाशिक जिल्ह्यासाठी 51 महसूल मंडळ आहेत, तर परभणी जिल्ह्यासाठी 39 महसूल मंडळ याच्यात पात्र आहेत, हिंगोली जिल्ह्यासाठी 17 महसूल मंडळ आहेत, तर सोलापूर जिल्ह्यासाठी 46 महसूल मंडळे याच्यात पात्र आहेत। आणि या पात्र महसूल मंडळांमध्ये ई-केवायसी सुरू होऊन त्यांचा जो 75% पीक विमा आहे तो 75% पीक विमा हा सरकारला द्यावाच लागणार आहे। सरकारने तसं घोषणाही केली आहे, आणि आता विधानसभे पुढच्या काही दिवसांवर येऊन ठेपले। विधानसभेमध्ये त्यांना शेतकऱ्यांसमोर, जनतेसमोर तोंड दाखवण्यासाठी हा जो पीक विमा आहे हा शेतकऱ्यांचा त्यांचा द्यावाच लागणार आहे मित्रांनो, नाहीतर त्यांचं काही खरं नसणार आहे। हे महसूल मंडळ याच्यातनं पात्र आहेत। तर जिल्हानिहाय आपण बघितलं, म्हटलं चला तुमच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करावी, कारण की एक अंदाज येऊन जातो की किती महसूल मंडळ आहेत आणि कोणते महसूल मंडळ याच्यात पात्र असणार आहे, ते पण आपण लवकरच तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे। त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा, शेजारील घंटीचं बटन प्रेस करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।